गुड मॉर्निंग फ्रॉम खायचं बरं का. हॅलो बॉयज. अवल, अवल म्हणजे लाल पोहे, हातसडीचे पोहे. या पोह्यांची एक खासियत आहे, व्हेरी रिच इन फायबर कंटेंट. मागच्या आठवड्यातली हॅशटॅग अचानक टिप कोणी पाहिली होती. त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की गेस करा की आम्ही काय दाखवतोय रेसिपी. आणि या रेसिपीपासूनच आज बनतंय आपलं खास गुरुपौर्णिमा स्पेशल अवल पायसम. सुरुवात करतोय आपण तुपाने. घरगुती तूप, काजू, काजू आणि बेदाणे तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत. त्याच्या आधी थोडंसं आजच्या गुरुपौर्णिमेबद्दल. आपले गुरु किती? माझ्या मते 5. पहिला गुरु आई, दुसरा गुरु शाळेतले शिक्षक, हाताला बोट धरून चालवणारी आई आणि शाळेतले शिक्षक हे सगळे आपल्याला बेसिक गोष्टी शिकवतात. तिसरा गुरु कोण? कॉलेजचे शिक्षक. तिसरा गुरु बाहेरचं जग. चौथा गुरु नातेवाईक, मित्रमंडळी. आणि 5वा गुरु आपणच आपला करून घेतलेला, आपली परिस्थिती. या सगळ्यांनी आपल्याला काही ना काहीतरी दिलेलं असतं. आणि या गुरूंकडनं आपण काय काय शिकतो ते बघूया जरा पुढच्या प्रोसेसमध्ये. सांगते थोडं थोडं. काजू हलक्या गोल्डन रंगावर तळून झाले की त्याच्यातच आपण ऍड करतोय बेदाणे. एकदम सिंपल आणि साधी रेसिपी आहे. फारसे कष्ट घ्यायला लागत नाही, पण एवढी सुंदर टेस्ट आपल्या नॉर्मल शेवयांच्या खिरीला पण होत नाही. शेवगा आणि शेवया सगळे सिमिलर साऊंडिंग पदार्थ, पण प्रत्येकाचे क्वालिटीज वेगळे आणि प्रत्येकाची चव पण वेगळी. काजू बेदाणे तळून झालेले आहेत. आता त्याच मध्ये आपण हे पोहे भाजून घेणार आहोत. या पोह्यांची एक खासियत आहे, या पोह्यामध्ये कोणतेही ऍडेड किंवा प्रोसेस्ड गोष्टी नाहीयेत. आणि त्या नसल्यामुळे या पोह्यांना शिजायला किंवा पचायला अजिबात वेळ लागत नाही. इंस्टाग्रामवर आमचं एक सेशन येतं ऑलमोस्ट दर शुक्रवारी. हॅशटॅग अचानक टिप असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्यात आम्ही परवा हीच टिप दिली होती की म्युझलीमध्ये रोल्ड ओट्स हा प्रकार जो आपण वापरतो, म्हणजे बाजरीचे किंवा ज्वारीच्या लाह्या असतात त्या रोल्ड केलेल्या, भाजलेल्या, त्यांच्याऐवजी जर आपण हे भाजून लाल पोहे वापरले तर हाय फायबर आणि प्रोटीन कंटेंट मिळतोच, पण त्याच्या जोडीने पचायला पण हलके असे हे पोहे आपल्याला त्या म्युझलीमध्ये वापरून म्युझली एकदम सुंदर बनते. ही होती आजची हॅशटॅग अचानक टिप. पुढच्या सेशनसाठी जारी राहिली. आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार, काळा गूळ. त्याच्या जोडीने तो थोडासा परतणार आहोत. आणि हा गूळ परतून जरा पातळ झाला की वरतून अजून एक मॅजिक इन्ग्रेडियंट घालणार आहोत ह्या खिरीसाठी. आजपर्यंत कदाचित खूप कमी लोकांनी साऊथ इंडियन पदार्थ बनवताना हा प्रकार वापरला असेल, पण त्याची एक खासियत आहे. आणि ती काय खासियत आहे ते तुम्हाला नंतर सांगते. अमेझिंग असा गुळ पोह्याचा स्मेल आलाय. लहानपणीची आठवण शाळेतली. दूध गुळ पोहे. याच दूध गुळ पोह्यापासून आज आपण बनवतोय अवल पायसम. आपली आता नेक्स्ट स्टेप करतोय आपण. गूळ थोडासा नरम पडलेला आहे. हात सोडून याच्यामध्ये दूध घालायचं. हात सोडून म्हणजे दुधाच्या साई सकट.
सोडून आणि साय सोडून आपण सगळं दूध त्याच्यामध्ये घातलेलं आहे. चहासाठी ठेवलेलं आहे. हे पोहे आता मस्त ह्या दुधामध्ये शिजणार आहेत. तोपर्यंत थोडी वाट बघायची. झकास पावसाळी वातावरणामध्ये ब्लॅक कॉफी करून प्यायची आणि मग आपण पुढे जातोय आपल्या गुरुपौर्णिमेच्या स्टोरीवरती. दूध, साय, गुळ आणि पोहे यांचा मिळून एक माव्यासारखा मस्त पदार्थ शिजतोय आणि पायसम किंवा हलवा असं म्हणून आपण ते खाऊ शकतो. याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर घालणार आहोत. मग असे जे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते ड्रायफ्रुट्स त्याच्यात पडतील. गुरुपौर्णिमेची स्टोरी अर्धवट राहील. आई, शिक्षक, वडील या सगळ्यांनी एक नजरिया आपल्याला दिलेला असतो आणि त्या नजरियानंतर आपण बाहेर पडतो जगाकडनं शिकायला आणि आपल्या नातेवाईकांकडनं आणि मित्रमैत्रिणींकडनं शिकायला, जिथे शिक्षणापेक्षा आपल्या बाबतीत जजमेंट खूप होतं. आणि या जजमेंटच्याच मधून आपण काय करतो, एक परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण करतो आणि त्या परिस्थितीला पुन्हा आपला गुरु बनवतो आणि नंतर सुरू ते आपली स्वतःची शाळा. यापेक्षा काय करायचं माहितीये का, आई वडील, शिक्षक, आजूबाजूची परिस्थिती आणि नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचे जजमेंट्स याच्यातनं आपल्याला जी नजर मिळालेली असते ना, त्या नजरियाला, त्या नजरेला आपलं गुरु बनवायचं आणि त्याच्यातनं शिकलं की तोच होतो आपला खरा गुरु. म्हणून आपल्यासाठी एक 6वा गुरु महत्वाचा आहे, जो आजच्या गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने सगळ्यांनी आपल्या मनामध्ये ठरवून घ्यावा, असा आपला स्वतःचा नजरिया. गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. एका मॅजिक इन्ग्रेडियंट बद्दल बोलले होते. तो मॅजिक इन्ग्रेडियंटच्या आधी एक छोटी स्टेप करायची. जे उरलेलं तूप आहे ना, ते सगळं असं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. वरून तुपाचा खमंगपणा त्याला जाणवतो आणि त्याच्यानंतर अजून एक इन्ग्रेडियंट हलक्या हाताने त्यामध्ये सोडायचा. घेऊन येते तोपर्यंत जरा पॉज करा. मॅजिक इन्ग्रेडियंट डाबर हनी. आता या हनीची मज्जा, पायसम किंवा खीर करताना त्यातून वरतून असा जर थोडा चमचाभर हनी सोडला तर त्या पायसमचा क्रीमीनेस बरोबर एक नटी फ्लेवर येते आणि त्या फ्लेवरमुळे त्या पायसमला एक वेगळीच अगाध दुनिया आणि बहार प्राप्त होते. हा मॅजिक इन्ग्रेडियंट प्रत्येक स्वीटमध्ये, प्रत्येक खिरीमध्ये घालून बघा. नाही तुमच्या पदार्थाला एक झकास चव आली ना, तर तुम्ही खायचा बरं का किचनचं नाव बदलू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट, थोडेसे केशराचे स्ट्रँड्स. केशर दुधात भिजवून नाही घातलंय, फार दूध केलं की मज्जा येत नाही. केशर स्वतःचं जे ओरिजिनल फ्लेवर कोणत्याही पदार्थामध्ये सोडतं ना, लिक्विड पदार्थ असेल तर कधीही त्याच्यामध्ये दुधात भिजवून केशर घालायची गरज नाही. आपोआप केशर किसी भी रंग में रंग जाता है, तसा हा या पायसम कम हलव्याच्या रंगामध्ये रंगून जाणार आहे. पोह्याचा नाव निशाणी सुद्धा राहिलेली नाहीये, इतके छान सुंदर शिजले आणि तयार झालंय आपलं अवन पायसम. पूर्ण बाउल मध्ये आपण काढून घेतलंय. सजावट कोणत्याही पदार्थाचा फार महत्वाचा भाग. मस्त सुगंधी केशर, तळलेले ड्रायफ्रुट्स
पोहे आणि गूळ आणि दूध आणि साय यांचं खमंग मिश्रण आणि या सगळ्यातून तयार झालंय हे सुंदर अवल पायसम. गुरुपौर्णिमेच्या निमित्त खायचं बरं का किचनची धमाल रेसिपी अवल पायसम. गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हाच भेटू पुढच्याच आठवड्यात एक नवीन सुंदर साऊथ इंडियन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खायचं बरं का.